शेतकऱ्यांच्या शेतीची जमीन मोजताना याआधी शेतकऱ्याला आपली जमीन मोजायची असेल तर 10,000 12,000 आजूबाजूच्याही शेतकऱ्याची जमीन मोजण्याची आवश्यकता असायची आणि त्यानुसार मग खूप मोजणी किचकट आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांना मोजणी फी भरावी लागत होती। पण आपल्या सरकारने आता 200 रुपयामध्ये पोट हिस्सा मोजणी मंजूर केली आहे आणि या 200 रुपयामध्ये जेवढे काही पोट हिस्से असतील, समजा 5 पोट हिस्से आजूबाजूला असतील तर 1,000 रुपयामध्ये संपूर्ण मोजणी या शेतकऱ्याची होईल। त्यामुळं 10,000 12,000 15,000 पर्यंत ज्यांना खर्च लागत होता त्या शेतकऱ्यांना फक्त आता 1,000 रुपयामध्ये 5 पोट हिस्से असेल तर 200 प्रत्येकाचे 1,000 रुपयेच लागतील। त्यामुळं जवळपास खूप मोठा एक भार शेतकऱ्यावरचा दूर झाला आणि आता जमीन मोजणी सोपी झाली। सरकारने खाजगी भूकरमापकांनाही सुद्धा आता परवानगी दिली आहे। खाजगी भूकरमापक जिल्हाधिकारी आता नेमणार आहे। ते जे खाजगी भूकरमापकची मोजणी हे आमचे भूकरमापक जे आहे गव्हर्नमेंटचे ते त्याला सर्टिफाईड करतील आणि राज्यामध्ये पुढच्या वर्ष दीड वर्ष वेळ लागेल। वर्ष दीड वर्षामध्ये आपलं राज्य 15 दिवसाच्या मोजणीवर येईल। आत्ता मोजणीला 60 दिवस लागतात, 15 दिवसात मोजणी झाली पाहिजे। मोजणीनंतरच खरेदी खत झालं पाहिजे, खरेदी खत झाल्यानंतर म्युटेशन झालं पाहिजे। जर आपण हे केलं तर स्पॉटवरची परिस्थिती आणि रजिस्ट्रीमध्ये जे त्या ठिकाणी आराजी असेल ती सारखी असेल, त्यामुळं वाद तयार होत नाही, कोर्टातले वाद मोठ्या प्रमाणात कमी होतील। सर, यवतमाळ जिल्हा वन हक्क दाव्यासंदर्भातला यवतमाळ जिल्ह्याचा प्रश्न आहे। महसूल विभागाशी संबंधित कारेगाव नावाची एक वस्ती आहे आणि त्या ठिकाणी वन हक्क दाव्याचे लोकांनी अर्ज केले, मात्र ते अर्ज आदिवासी समाजाचे अर्ज असताना महसूल विभागाने त्यांना बिगर आदिवासीच्या निकषात बसवलं आणि 3 पिढ्यापूर्वीचे त्यांना पुरावे मागत आहे आणि आदिवासींना बिगर आदिवासीचे निकष लागू करून वन हक्क कायदा पायदळीत उडवला जातो। नाही, असं जर असेल तर मी तातडीनं बैठक घेईल। वन हक्क जो मंजूर करतं ती ग्रामस्तरीय वन हक्क समिती मंजूर करतं आणि ग्रामस्तरीय वन हक्क समितीची आता फेररचना झालेल्या आहेत। मी त्या ग्रामहक्क वन समितीने केलेले जे काही दावे आहेत किंवा जे काही अर्ज त्यांनी मंजूर केले असतील त्याच अर्जाला जिल्हास्तरीय वन हक्क समिती मान्यता देणार आहे। त्यामुळे असं कुठं झालं असेल तर याचा फेर आढावा सरकार घेईल आणि यातनं त्या गरीब शेतकऱ्यांना, आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळेल। अर्ज फेटाळल्यानंतर 60 दिवसाची अपीलाची मुदत मिळते, पण पोस्टाने 45 दिवस उलटल्यानंतर आता घरी महसूल विभागाने नाही, सरकार म्हणून लक्ष टाकू, जर काही असे अडचण तर विशेष बाबून मंजुरी देऊ, पण त्या आदिवासी शेतकऱ्यांवर मात्र नुकसान होऊ देणार नाही किंवा त्यांचा कुठलाही हक्क जाणार नाही याची काळजी सरकार घेईल। सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला विड्रॉल करण्यासाठी। रोहित पवारांनी भेट घेतली सपकाळांची की बारामतीत विड्रॉल करावं। माझीही हर्षवर्धन सपकाळजींना विनंती आहे की त्यांनी काँग्रेसनी उमेदवारी परत घेतली पाहिजे। मी आधीही सांगितलं आहे की ही सीट जी आहे ही अजितदादांची सीट आहे आणि दुर्घटना इतकी मोठी होती की अजूनही 14 कोटी महाराष्ट्र जनतेला त्याचं दुःख आहे, न विसरणार आहे, कधीच न विसरणार दुःख आहे। आणि मग त्या बारामतीमध्ये प्रत्येक नागरिकाची मागणी आहे, जनतेची मागणी आहे, जनभावना आहे। तर काँग्रेसनी जनभावनेचा आदर केला पाहिजे आणि या राज्याचे संस्कार संस्कृती काँग्रेसने टिकवली पाहिजे। कारण आपण अनेक पूर्वउदाहरणं अशी आहेत, अशा दुर्घटनामध्ये आपण कधी निवडणुका लढत नाही, त्या अनोखोच करतो त्या परिवाराकरता। आणि आदरणीय सुनेत्राताई आमच्या वहिनी या खऱ्या अर्थाने आता अजितदादाची धुळा सांभाळण्यासाठी तयार झाल्या आहेत, त्यांना मदत केली पाहिजे। शरद पवार राज्यात नेहमीच अनेक राजकीय गोष्टींसाठी पुढाकार घेतात, मात्र हे राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी यंदा त्यांचा पुढाकार दिसत नाही। माझी त्यांनाही विनंती आहे शरद पवारजींना की त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। त्यांना प्रगल्भ नेता म्हणून आपण म्हणतो आहे, तर प्रगल्भ नेत्याचेच हे लक्षण आहे की पुढाकार घेऊन अशा याच्यामध्ये सुनेत्राताई पवारांना साथ दिली पाहिजे। मला वाटतं ते साथ देतीलही, विड्रॉला वेळ आहे, मला वाटतं इथून काही मार्ग निघेल। भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे उभा राहील आणि त्यांना निवडून येईल असं
तुमच्यावरही जबाबदारी आहे बारामती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी, राष्ट्रीय अध्यक्ष नवीनजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि संपूर्ण महाराष्ट्राची 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे, आणि दुसरीकडे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि संपूर्ण शिवसेना आणि महायुतीचे सर्व घटक हे सुनेत्रा पवारच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. नागपूर महानगरपालिकेनं 25,000 नागरिकांना जे आहे ते अतिरिक्त पाण्याची बिलं पाठवलेली आहे. 3,000 रुपये झोपडी भागात 3,000 रुपये पाण्याची बिलं पाठवलेलं आहे. तुम्ही पालकमंत्री म्हणून याची दखल घ्याल का? चौकशीचे आदेश काय झालं की आम्ही जेवढं पाणी नागपूर शहराला देतो, पाणी मंजूर समितीचा अध्यक्ष मी आहे जलव्यवस्थापनाचा. आम्ही जर पाणी नागपूरला देतो त्यामुळे 40% लिकेज आहे. जेवढं पाणी आम्ही देतो त्यातलं 40% पाणी वाहून जातं. काही ठिकाणी चिल्लू पंप लावले आहे, काही ठिकाणी मोठे मोठे व्यावसायिकांनी जास्तीचा पाणी उचल केलेला आहे. त्यामुळं जिथे टिल्लू पंप लागले आहे, जिथे या ठिकाणी अवैध पद्धतीने पाणी घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरू आहे. तर असे आम्ही जे अवैधपणे पाणी घेणाऱ्या लोकांना हुडकून काढलं आहे, त्यांनाच नोटीस दिलं आहे अवैधपणे पाणी उचलणे. जेवढं वैध तुम्हाला पुरवठा आहे त्यापेक्षा जास्त टिल्लू पंप लावणे, वेगळे पंप लावून पाणी ओढणे किंवा नदी आपल्या घरच्या विहिरीमध्ये पाणी भरून ठेवणे, हे जे प्रकार आहे त्यामुळे 40% लिकेज आहे पाण्याचं. त्यामुळं हा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्याकडे पाणी जास्त घेतलेलं आहे त्यांना ते आम्ही चौकशीमध्ये आणलेलं आहे. जनतेला माझी विनंती आहे की सर्वच नागपूरला सारखं पाणी मिळावं म्हणून हे टिल्लू पंप जे लावले आहे किंवा अजून काही त्या ठिकाणी प्रकार केले आहे ते थांबवले. आणि व्यावसायिकांना माझी विनंती आहे, इंडस्ट्रीला माझी विनंती आहे की उन्हाळ्याच्या काळामध्ये जास्तीचं पाणी उचलू नका, जेवढं मंजूर आहे तेवढंच पाणी उचला. पण जे गरीब लोक आहेत त्यांना देखील अतिरिक्त बिल नाही, गरीब लोक असतील, मध्यमवर्गीय असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाणी जास्त उचललं नसेल त्याची बैठक घेऊन मी ते चुकीच्या नोटीस रद्द करू. पण सीताबर्डी भागामध्ये, महाल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी मंजूरपेक्षा जास्त उचललेलं आहे, त्यांना नोटीस देणं आवश्यक होतं. बुलढाण्यामध्ये कामगार किट घेण्यासाठी पहाटे 2 वाजतापासून महिला रांगेत आहे. वितरणाचा भोंगळ कारभार आहे, वितरण व्यवस्थित केलं जात नाही म्हणून गर्दी होते. काय आता आपण विधानसभा स्तरीय समित्या केल्या आहेत. मंत्री आपले त्या ठिकाणी आकाश पुणकरांची चर्चा करू, बुलढाण्यामध्ये काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे. पण हे ठीक आहे, लोकही आजकाल ते किट मिळणं दिवशी रात्रभर मुक्काम करतात, मिळणार आहे म्हणून पहिल्याच जातात. त्यामुळं त्यांनाही थांबवता येत नाही. लोकांच्या भावना आहेत. आता लोकाला उद्या वाटणार आहे कळल्याबरोबर लाईनमध्ये लागण्याकरता आधीच जाऊन उभे राहतात. त्यामुळं थोडा गोंधळ होतो, पण तो गोंधळ संपवणे सरकारची जबाबदारी आहे, ते आम्ही संपवू. गॅस वितरक आणि गॅस कंपन्यांची नागपुरात बैठक घेतली होती, जिथे शॉर्टेज आहे महादुला किंवा इतर भागामध्ये, तिथे व्यवस्थित वितरण करण्यासाठी आज मी कलेक्टरकडे आहे दुपारी, तेव्हा मी याचा अजून आढावा घेणार आहे. पहिला मी स्ट्रीमलाईन केला होता, आज काही परिस्थिती असेल ती पुन्हा निवडू. आज डीपीडीसी बैठक, तुम्ही काही बैठक बोलवली? डीपीसीची नाही, फक्त कलेक्टर नवीन आहे त्यामुळं काही चर्चा मी करणार आहे जिल्ह्याच्या. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 12 तारखेला बैठकी आहेत, त्यापूर्वी काही चर्चा आम्ही करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री नागपूर आणि जिल्ह्याच्या विषयावर 12 तारखेला बैठक घेणार आहे. एक मोठा अजेंडा आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा. आणि माननीय नितीन गडकरी साहेबांनी जी बैठक घेतली आता, त्यामध्ये 22 मुद्द्यावर चर्चा झाली होती, त्या मुद्द्याचा आढावा घ्यायचा आहे. त्यामुळं तशी माझ्या योजना आहे. काँग्रेसमध्ये 2 गट पडलेल्या बिनविरोध निवडणूक जर झाली नाही तर प्रचाराला जाऊ नये अशी भूमिका काँग्रेसमधल्या एका गटानं घेतलेली नाही. ते घेतलीच पाहिजे, कारण हेकेखोरपणाने असं राजकारण करू नये. महाराष्ट्राची जनभावना, बारामतीकरांची जनभावना ऐकली पाहिजे. बारामतीकर मतदाराची जनभावना आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, समजा काँग्रेस पार्टीने कॅन्डिडेट लढवला तर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत जेवढं पतन काँग्रेसचं झालं नाही त्यापेक्षाही मोठं पतन बारामतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. आणि काँग्रेसच्या पुढच्याही पतनाची नांदी काँग्रेसच्याही पुढच्याही राजकारणाच्या पतनाची नांदी हे बारामतीमधून सुरू होईल. काँग्रेसने हट्ट सोडला पाहिजे. सर, बारामती में जो कांग्रेस ने उम्मीदवार भरा है सुनेत्रा पवार से, आगे से बात भी हुई, उन्हें अभी क्या लगता है कि वो अपना नामांकन वापस लेंगे या क्या अपील करते हैं?
भारतीय जनता पार्टी की ओर से हम कांग्रेस को निवेदन भी करते हैं, उनको रिक्वेस्ट भी करते हैं कि सुनेत्रा पवार जी के चुनाव में उन्होंने अनोपोज करना चाहिए। माननीय मुख्यमंत्री जी ने भी कहा है, मैं भी कह रहा हूँ, सब पार्टी कह रही है और ये जनभावना है, बारामती के मतदाताओं की, महाराष्ट्र की जनता की जनभावना है। कांग्रेस अगर इसको अनसुनी करती है, कांग्रेस अगर अनोपोज नहीं करती है तो उसका परिणाम कांग्रेस में भुगतना पड़ेगा। हमारी ये विनती है उनको कि वापस कर दे। अगर उसके बाद भी उन्होंने नहीं किया तो मैं आपको दावे के साथ कह सकता हूँ कि महाराष्ट्र की जनता बहुत सेंसिटिव है, बारामती के वोटर्स सेंसिटिव है। कांग्रेस के पतन का नया इतिहास चालू हो जाएगा। कांग्रेस पार्टी बारामती तो साफ ही हो जाएगी, लेकिन महाराष्ट्र के भी आगे के चुनाव में कांग्रेस पार्टी का पतन का शुरुआत बारामती से होगी। जो बची बुची कांग्रेस है वो भी महाराष्ट्र में कम हो जाएगी। आज 2 राज्यों में चुनाव मतदान हो रहे हैं। कॉर्पोरेट गॅसचं प्रकरण समोर आलेलं आहे. कंपनीमध्ये धर्मांतराचाही प्रकरण समोर आले. 3 ते 4 लोकांना अटकही केली आहे. मल्टीनॅशनल कंपनी आहे. नाही, म्हणून ते जरा तपासून घेतो, कारण आता मी विमानामध्ये होतो, रात्री उशिरा आलो, त्यामुळे मला असं वाटतं की त्याला तपासल्यावर बोलू। सर 2 राज्यों में आज मतदान होने वाला है, पश्चिम बंगाल और केरल में मतदान। केरल आसाम में और पश्चिम बंगाल। केरल और आसाम में जो मतदान हो रहा है, यहाँ पर भारतीय जनता पार्टी की जीत बड़ी होगी। पिछले चुनाव से बढ़कर हम उभर कर आएंगे और इस चुनाव में देश की जनता को प्रधानमंत्री मोदी जी का नेतृत्व ये आपको फिर उभर के दिखेगा, इतना मुझे विश्वास है।